आत्महत्याची जी काही कथा आहे किंवा आत्महत्याचा जो प्रसंग आहे तो बाथरूममध्ये झाला असं सांगण्यात आलं आणि त्यांची बंदूक जी आहे ती त्यांच्या बेडरूममध्ये पडलेली आहे. सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. जेणेकरून माने नावाच्या एका महिलेला अटक केलेलं आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या बातम्या म्हणजे जेणेकरून बाहेर पडत आहेत. असं असताना खरंच की आमच्या समाजाचे ब्राह्मण समाजाचे समाजभूषण जे आहेत वळसंकर साहेब होते, न्यूरोफिजिशियन. अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे, अनेक लोकांचा शिक्षणाचा खर्च केलेला आहे, अनेक सामाजिक कार्य त्यांनी खरं तर त्यांच्या माध्यमातून केलेले आहेत. ते एक व्यावसायिक डॉक्टर असूनसुद्धा अनेक लोकांना, अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना, अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मदत म्हणजे त्यांच्या आर्थिक मदत असेल किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी मदत असेल त्या ह्याच्याने अनुषंगाने केली. माझ्या मुलीलासुद्धा त्यांनी डिप्लोमासाठी एकेकाळी मदत केली होती. म्हणून मला त्यांच्याबद्दल खरं तर फार म्हणजे कळकळीची मी या माध्यमातून विनंती करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब यांची जी चौकशी आहे खरं तर गुन्हे शाखेकडे ही चौकशी वर्ग करणं गरजेचं होतं, पण तसं काही या चौकशीमध्ये होताना दिसत नाही आहे. खरं तर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तथा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती करतो प्रहारच्या माध्यमातून आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने की यांची चौकशी जी आहे ही CIDकडे वर्ग करावी खरं तर.